महाराष्ट्राची ज्ञानस्वामिनी माई सावित्री आणि राजमाता जिजाऊ छत्रपती शिवबा आणि क्रांतिपिता लहूजी कन्या मुक्ताऊ महात्मा ज्योतिबा आणि राजर्षी शाहू विश्वरत्न बाबासाहेब आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ यांच्यासह या देशातील प्रबोधनाच्या आणि परिवर्तनाच्या चळवळीत कार्य करणाऱ्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो। सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त पुरोगामी विचार मंचाच्या वतीने सुरू केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या व्याख्यानमालेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व तरुण मित्रांचं मी अभिनंदन करतो। गवारेजी आहेत, सुरवसेजी आहेत, गजानन निकाळजे आहेत, अशोकजी आहेत, या सर्व मित्रांनी ही व्याख्यानमाला सुरू करून महाराष्ट्राला एक बौद्धिक मेजवानी दिलेली आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचा खऱ्या अर्थाने वैचारिक वारसा या समाजाला देण्याचं काम या तरुण मित्रांनी केलेलं आहे। त्यांचं पुन्हा अभिनंदन करतो आणि या व्याख्यानासाठी सर्व बांधवांचं भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो। आज राजर्षी शाहू यांची जयंती आहे। लोकराजा राजर्षी शाहू हे खरं म्हणजे पुरोगामी भारताला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे। राजर्षी शाहू महाराजांनी या देशातील गोरगरीब जनतेच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो। माणगाव परिषद जेव्हा भरली तेव्हा माणगाव परिषदेमध्ये जे ठराव घेण्यात आले त्या ठरावामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा ठराव असा होता की श्रीमंत महाराज छत्रपती शाहू यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभले आहे, म्हणून त्यांचा वाढदिवस बहिष्कृत समाजाने सणासारखा साजरा केला पाहिजे असे या परिषदेचे मत आहे। 10 एप्रिल 1920च्या मूकनायकमध्ये अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेत झालेले सर्व ठराव प्रकाशित केले। या सर्व ठरावांमध्ये बहिष्कृत समाजाच्या विकासाचे आणि उन्नतीचे ठराव आहेत आणि त्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या सन्मानाचे सुद्धा ठराव आहे। बंधूंनो, आजचा दिवस छत्रपती शाहू यांच्या कार्यकर्तृत्वाला वंदन करण्याचा दिवस आहे। आजचा दिवस छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या दलितोद्धाराच्या, बहिष्कृत समाजाच्या विकासाच्या कृतज्ञतेचा दिवस आहे। मी माझ्या समाजासाठी काम करत असेल तर ते निश्चितपणे महत्त्वाचं आहे। मी ज्या वेदना सहन केलेल्या आहेत त्या वेदना इतरांना सहन कराव्या लागू नयेत म्हणून जर काही काम केलं असेल तर तेही निश्चितपणे अभिनंदनीय असतं। पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला या वेदनाच माहीत नाहीत, गरिबाचं दुःख काय आहे तेही माहीत नाही, गरिबी माहीत नाही, तरी सुद्धा त्या गरिबाच्या
वेदना दूर करण्यासाठी कायदे करणे, त्या गरिबाच्या वेदना दूर करण्यासाठी संपूर्ण राजसत्तेचा वापर करणे आणि त्यांना विकासाची वाट निर्माण करून देणे हे फार मोठं कार्य आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचं आपल्या मनातलं जे स्थान आहे ते अतिशय उच्च दर्जाचं असं निर्माण होतं. मी राजर्षी शाहूंना कोटी कोटी अभिवादन करतो. राजर्षी शाहू हे येथील सामाजिक न्यायाचे प्रणेते आहेत. राजर्षी शाहूंना या देशातील आरक्षणाचे उद्गाते म्हटलं जातं. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी ते प्रेरणास्थान होते, फार मोठा आधार होते आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या बांधवांना हा संदेश दिलेला आहे की त्यांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा करा. राजर्षी शाहूंनी आपल्या राज्यातील जे सल्लागार होते त्या सल्लागारांच्या समोर आरक्षण देण्याची गरज काय आहे ते अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात व्यक्त केलं. त्यांनी कमकुवत घोड्यांचा सिद्धांत त्या सल्लागारांच्या समोर मांडला. आपल्या दरबारामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं की जर पागेमधील घोडे एकत्र आणले आणि त्यांच्या समोर हरभरे ठेवले तर एकदाच सोडलेल्या घोड्यांमध्ये जे जे घोडे सशक्त आहेत, बळकट आहेत, दणकट आहेत ते घोडे सगळे हरभरे खाऊन जातील आणि जे कमजोर घोडे आहेत ते कमजोर घोडे बाजूला पडतील आणि त्या कमजोर घोड्यांमध्ये राहिली सुईली जी ताकद आहे ती सुद्धा निघून जाईल आणि ते धराशायी पडतील. म्हणून अशा कमजोर घोड्यांना स्वतंत्र व्यवस्था करून त्यांना शक्ती मिळण्यासाठी वेगळं आरक्षण देणं आवश्यक आहे. आणि हे उदाहरण पटवून देऊन त्यांनी त्या काळात गोरगरीब जनतेसाठी, उपेक्षित समाजासाठी आरक्षणाचा आरंभ केला. मित्रांनो, आरक्षणाचं हेच तत्व 1902 मध्ये जेव्हा आरक्षण सुरू केलं तेव्हा जितकं प्रस्तुत होतं तितकंच प्रस्तुत ते आजही आहे. जेव्हा मातंग समाज किंवा इतर तत्सम समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करतात, आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी करतात, तेव्हा छत्रपती शाहू महाराजांचा कमजोर घोड्यांचा सिद्धांत हाच त्यांच्या मागणीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. कारण सामाजिक न्याय जर मिळायचा असेल तर तो उपेक्षितांना, वंचितांना, कमकुवत लोकांना स्वतंत्र संधी दिली तरच उपयोगाचा होईल. हा सिद्धांत राजर्षी शाहूंचा आहे. हाच सिद्धांत थोड्याशा वेगळ्या भाषेत साहब कांशीराम यांनी सुद्धा मांडलेला आहे. कांशीरामजींचं असं मत होतं, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. तुमची लोकसंख्या 2% असेल तर तुम्हाला तितकं आरक्षण मिळावं, तुमची लोकसंख्या 5% असेल तर तुम्हाला तितकं आरक्षण मिळावं आणि तुम्हाला विकासाची संधी मिळावी असं कांशीरामजींना वाटत होतं. त्या विचाराच्या मागची प्रेरणा सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजच होते. आपण जेव्हा सामाजिक न्यायाची संकल्पना मांडतो तेव्हा साहित्यरत्न सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सुद्धा आपल्याला त्याच अंगाने विचार करावा लागतो की सामाजिक न्याय अण्णाभाऊंच्या साहित्यात कुठे दिसतो. मी राजर्षी शाहूंना या ठिकाणी अभिवादन करतो. सामाजिक न्याय देण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. म्हणून तमाम बहुजन उपेक्षित बांधवांच्या वतीने कोटी कोटी वंदन करतो आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यात सामाजिक न्याय कसा दिला त्याच्या विवेचनाला आरंभ करतो. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचंच साहित्य आहे. अण्णाभाऊ साठेच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानापानावर सामाजिक न्याय, त्या न्यायाची मागणी,
त्या न्यायाची प्राप्ती यासाठीचे प्रयत्न हेच दिसतात. अण्णाभाऊ साठेंच्या पात्रांमध्ये आपल्या असं लक्षात येतं की ही पात्र सामाजिक न्यायासाठी संघर्ष करतायत, पण हा संघर्ष रक्तपात करणारा संघर्ष नाही आहे. हा संघर्ष आक्रस्ताळा संघर्ष नाही आहे. हा संघर्ष आहे सकारात्मक विद्रोह. अण्णाभाऊच्या लेखनामध्ये कुठेही खून का बदला खून आणि रक्तपाताची भाषा दिसत नाही, विघातक विद्रोह दिसत नाही. पण अण्णाभाऊच्या साहित्यात संघर्ष आहे, अण्णाभाऊच्या साहित्यात विद्रोह आहे. तो विद्रोह हा नाठाळाच्या माथी काठी मारणारा विद्रोह आहे. आणि नाठाळाच्या माथी काठी मारण्यासाठी सज्ज होण्यासाठी अण्णाभाऊची लेखणी वाचकाला शक्ती देत असते. खरं म्हणजे अण्णाभाऊंनी भोगलेलं दुःख, अण्णाभाऊंनी भोगलेल्या वेदना, अण्णाभाऊंनी पाहिलेलं दुःख, अण्णाभाऊंनी पाहिलेले अन्याय अत्याचार इतके भयंकर होते की जर त्यांनी हातात तलवार घेतली असती तरी सुद्धा ते न्यायोचित ठरलं असतं. परंतु अण्णाभाऊने हातात तलवार घेतली नाही, तलवारीची भाषा सुद्धा केली नाही. अण्णाभाऊंनी हातात लेखणी घेतली आणि ती लेखणी सुद्धा रक्तात बुडवून लिहिली नाही, तर ती लेखणी मांगल्याच्या शाईने सुसंस्कृत भाषेत अत्यंत मार्मिक पद्धतीने वाचणाराच्या लक्षात येईल अशा पद्धतीने वेदनांवर बोट ठेवून प्रस्थापिताच्या डोळ्यात अंजन घालणारी लेखणी होती. मांगल्याच्या शाईने प्रस्थापिताच्या डोळ्यात अंजन घालणारी लेखणी होती अण्णाभाऊंची. अण्णाभाऊंनी गोरगरीब जनतेचे, उपेक्षिताचे, वंचितांचे, भटक्या विमुक्तांचे दुःख आपल्या लेखणीतून मांडलं आणि ते दुःख मांडत असताना तथागत गौतम बुद्धाच्या सत्य को सत्य और असत्य को असत्य या तत्वाचा वापर केला. जे खरं आहे ते खरं लिहिलं, जे खोटं आहे त्याला खोटं म्हटलं. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये सामाजिक न्यायाची मांडणी करत असताना, सत्तू भोसल्याचं वर्णन करत असताना, सत्तू भोसले हे अण्णाभाऊ साठेचं अत्यंत शूरवीर असं पात्र. सत्तू भोसले हा नायक समाजाच्या स्वतःच्या जात बांधवाच्या विरोधात उभा राहून, स्वतःच्या सवर्ण जात बांधवांच्या विरोधात उभा राहून गोरगरीब, उपेक्षित, अस्पृश्य समाजाच्या माता भगिनींचं संरक्षण करतो. अण्णाभाऊंचा सावळा नावाचा नायक अशाच पद्धतीने अन्यायग्रस्त महिलांचं, माता भगिनींचं संरक्षण करतो. तो खोताच्या विरोधात त्याचं शेत पेटवून देण्याचं धाडस करतो, कारण त्याच्या मनामध्ये सामाजिक न्यायाची चाड असते, त्याच्या मनामध्ये सामाजिक न्यायाची उर्मी असते आणि तो सामाजिक न्याय मिळवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची सावळाची तयारी असते. अण्णाभाऊ साठेंचा कोंबडी चोर या कथेचा नायक सुद्धा असाच आहे. अण्णाभाऊ साठेंच्या कोंबडी चोर या कथेचा नायक जेव्हा पकडला जातो, कोंबडी चोरण्याच्या आरोपाखाली त्याला पोलीस पकडतात, तेव्हा तो त्या पोलिसाला विचारतो की चोरी करणाराला पकडता, त्याला शिक्षा देता, पण ती चोरी का करतो हे कधी विचारता का? जेव्हा पोलीस निरुत्तर होतो तेव्हा तो कोंबडी चोर त्या पोलिसाला असं म्हणतो की साहेब, आमच्यासारखी माणसं आहेत म्हणून तुमचं पोट भरतं. हे धाडस, हा बेदरकारपणा त्याच्यामध्ये पोटातील भुकेमुळे आलेला असतो. उपाशी पोटी माणूस काहीही करायला तयार होतो हे कोंबडी चोर सांगतो. ज्यावेळेस त्याला एक पुढारी असं म्हणतो की अरे आता तर देश स्वतंत्र झालेला आहे, आता तुम्हाला चोऱ्या करण्याची काय गरज आहे, तेव्हा हा कोंबडी चोर त्या पुढाऱ्याला सांगतो, निक्षून बजावून सांगतो की नेते,
हा देश स्वतंत्र झाला म्हणजे आपलं राज्य आलं असं जे तुम्ही म्हणता ते आपलं राज्य नव्हे, हे तुमचं राज्य आहे, आमचं राज्य नाहीये ते. अहो, आमच्या पोटाची खळगी भरण्याची सुद्धा तुम्ही व्यवस्था केलेली नाही, त्या राज्याला आम्ही आमचं राज्य कसं म्हणावं? हा सामाजिक न्यायाचा संघर्ष अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी मांडतात. अण्णाभाऊ साठेंनी 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर या कोंबडी चोराचं जे दुःख आहे ते प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन संघर्षाच्या रूपाने मांडलेलं आहे. 16 ऑगस्ट 1947 ला या देशाच्या इतिहासातला पहिला मोर्चा अण्णाभाऊ साठे काढतात मुंबईमध्ये आणि त्या मोर्चामध्ये त्यांची घोषणा असते, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. माणसं उपाशी असतील तर स्वातंत्र्याचा काय उपयोग? गोरगरीब जनतेच्या वेदना, सामाजिक न्यायाची मागणी अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातूनच केली नाही तर प्रत्यक्ष संघर्षातून सुद्धा केलेली आहे. पण ही मागणी करत असताना अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोशल कॅपिटल गोळा करायला सुद्धा विसरत नाहीत. सोशल कॅपिटल गोळा करणे म्हणजे काय? सामाजिक न्यायाची मागणी करायची आहे, पण सामाजिक न्यायाची मागणी करत असताना आमचं या राष्ट्रासाठी, या समाजासाठी योगदान सुद्धा आम्हाला द्यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त माणसं पेटवून दिली आणि संघर्ष लावून दिला असं केलेलं नाही. मी जर बाबासाहेबांचा अनुयायी असेल तर मला हे लक्षात घ्यावं लागेल की बाबासाहेबांनी या देशाची शासन प्रणाली नीटनेटकी चालवण्यासाठी रात्रीचा दिवस करून या देशासाठी संविधान निर्मिती केली. हे सोशल कॅपिटल गोळा केलं बाबासाहेबांनी, नॅशनल कॅपिटल गोळा केलं बाबासाहेबांनी. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सोशल कॅपिटल गोळा करत असताना या देशाच्या आर्थिक रचनेवर अनेक वेळा अत्यंत मौलिक असे विचार मांडले. या देशाचा आर्थिक विकास कसा होईल याच्यावर मौलिक विचार मांडले. पाकिस्तानच्या फाळणीवर मौलिक विचार मांडले. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या पाणीविषयक प्रश्नावर मौलिक विचार मांडले. आणि हे सगळं केल्यानंतर मग बाबासाहेबांनी जेव्हा आरक्षणाचा विषय संविधानात घेतला तेव्हा ज्या माणसाने या देशाच्या आर्थिक उन्नतीचे विषय मांडलेले आहेत, ज्याला देशाची तळमळ आहे, ज्या माणसाने या देशाचं संविधान लिहिलेलं आहे, ज्या माणसाने या देशाच्या पाणी प्रश्नाचा मार्ग सोडवलेला आहे, ज्या माणसाने हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून, खरं म्हणजे ते नंतर आलं, पण या देशातल्या माता भगिनींसाठी त्यांनी 1942 ला मजूर मंत्री असतानाच अनेक सुविधा दिल्या होत्या. श्रमिकांच्या आणि माता भगिनींच्या नोकरीतल्या अनेक सोयी सुविधा ज्या माणसाने दिल्या, त्याने जर आरक्षणाची मागणी केली असेल तर इतर सर्व सवर्ण बांधवांना, त्या संविधान समितीतील इतर सर्व सवर्ण बांधवांना त्यांची ही कलम मान्य करावी लागली. ती योग्य वाटली, रास्त वाटली. त्यासाठी बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केलेलं होतं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा सोशल कॅपिटल निर्माण केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अगोदर या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेतला. कामगाराच्या आंदोलनात सहभाग घेतला. अत्यंत परखड असं साहित्य निर्माण केलं. लोककलेच्या माध्यमातून समाज जागृत केला. ही जी कामं आहेत ही एका जातीसाठी नाहीत अण्णाभाऊंची. बाबासाहेबांची कामं फक्त महारमांगासाठी नाहीत. ही कामं संपूर्ण देशासाठी केली होती त्यांनी. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आमचे आदर्श असलेल्या आमच्या महापुरुषांनी देशाच्या विकासासाठी अगोदर योगदान दिलं. मुख्य प्रवाहामध्ये बाबासाहेब, मुख्य प्रवाहामध्ये अण्णाभाऊ यांचं योगदान तळपत्या सूर्यासारखं चमकत होतं. आणि मग त्यांनी मांडलेले जी दुःख आहेत गोरगरिबाची, ती दुःख
प्रस्थापितांना विचारात घ्यावी लागली. आमचं सामाजिक न्यायाचं आंदोलन सुद्धा याच दिशेनं गेलं पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी काम करत आहोत, ज्या कार्यालयात काम करत आहोत, ज्या क्षेत्रात काम करत आहोत, त्या क्षेत्रात मी, माझी जात, माझे जवळचे, माझे दूरचे असं न करता आमचं योगदान मोठ्या प्रमाणात अगोदर देऊ आणि नंतर आपल्या समाजाच्या वेदना मांडून त्या वेदनांवर विचार करायला लोकांना भाग पाडू. अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यात जी प्रेरणा आपल्याला दिलेली आहे, अण्णाभाऊ म्हणतात, जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, घे बिनीवरती घाव. जग बदल घालून गाव, ही बिनीवर धाव घ्यायची आहे, जग बदलायचं आहे, घाव घालायचे आहेत. तर मित्रांनो, बिनीवर जी धाव घ्यायची आहे ती धाव म्हणजे काही कुणाच्या अंगावर धावून जायचं नाही. जे घाव घालायचे आहेत ते कुऱ्हाडीचे घाव घालायचे नाहीत, हे घाव शिक्षणाचे घाव घालायचे. आपण चांगलं शिकलं पाहिजे, आपली मुलं चांगली शिकली पाहिजे आणि शिकलेली मुलं जेव्हा मोठ्या हुद्द्यावर जातील, नोकरीवर लागतील, त्यांचं राहणीमान सुधारेल, जेव्हा त्यांचं या देशाच्या विकासात योगदान दिसेल, त्यावेळेस त्यांच्या शब्दाला मूल्य निर्माण होईल. आणि निर्माण झालेलं मूल्य मात्र ही आमची जबाबदारी आहे की माझ्या शब्दाला निर्माण झालेलं मूल्य, माझ्या शब्दाला निर्माण झालेलं वजन, हे वजन मी समाजाच्याच पारड्यात टाकलं पाहिजे. हा आदर्श बाबासाहेबांकडून, अण्णाभाऊंकडून आम्हाला घ्यावा लागेल. सामाजिक कॅपिटल गोळा करण्याची संकल्पना अशा पद्धतीने आमच्या प्रत्येकाच्या मनात आली पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये समाजासाठी झिजणारी माणसं दाखवली. त्यांचे नायक समाजासाठी झिजतात. मी तर मागे असं म्हटलो होतो की अण्णाभाऊ साठे यांनी जर फक्त फकीरा पुस्तक लिहिलं असतं तरी सुद्धा ते श्रेष्ठ साहित्यिक म्हणूनच ओळखले गेले असते. अण्णाभाऊ साठेंनी फक्त मुंबईची लावणी लिहिली असती तरी सुद्धा ते एक श्रेष्ठ लावणीकार किंवा श्रेष्ठ गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले असते. इतकी ताकद त्यांच्या एका पुस्तकात आहे. थोडंसं वेगळ्या भाषेत सांगायचं तर या समाजामध्ये जर प्रेरणा निर्माण करायच्या असतील, या समाजाला जर पेटून उठवायचं असेल, या समाजाला जर शक्ती द्यायची असेल तर अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा या पुस्तकाची पारायण झाली पाहिजे. पारायण, त्याला आध्यात्मिक स्पर्श देऊ नका. म्हणजे पारायण म्हणजे ही पुस्तकं घराघरात वाचली गेली पाहिजे. ही पुस्तकं प्रत्येक शिकलेल्या माणसाच्या डोळ्याखालून गेलीच पाहिजे. कोणती? अण्णाभाऊ साठेंचा फकीरा, अण्णाभाऊ साठेचा वारणेचा वाघ, अण्णाभाऊ साठेंचे पोवाडे, अण्णाभाऊ साठेंची छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची लेखणी तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असली पाहिजे. आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्या सवर्ण बांधवांना ठासून सांगता आलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना या देशाच्या सीमारेषा ओलांडून रशियासारख्या कम्युनिस्ट राष्ट्रात जर कोणी महान राजा म्हणून परिचित करून दिलं असेल तर ते साहित्यरत्न सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी. हे योगदान आहे आणि हे योगदान आम्हाला ठासून सांगता आलं पाहिजे. कारण यातून सामाजिक समन्वय निर्माण होईल आणि सामाजिक न्याय मिळणार आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनामध्ये, यांच्या साहित्यामध्ये आम्हाला जे जे नायक भेटतात ते सर्व नायक हे समाजाच्या भल्यासाठी मरमर करतात. फकीराचा नायक राणोजी हा समाजासाठी स्वतःचा प्राण देतो, गावासाठी स्वतःचा प्राण देतो. फकीरा हा सामाजिक न्यायासाठी स्वतःचं अवघं आयुष्य, अवघं तारुण्य समर्पित करतो. ही जी पात्र अण्णाभाऊंनी उभी केलेली आहेत ती पात्र निश्चितपणे आपल्याला प्रेरणा देतात. मी तर असं म्हणेल की या अण्णाभाऊच्या अनुयायांच्या घराघरामध्ये फकीरा जन्माला आला पाहिजे, जो
सामाजिक न्यायासाठी स्वतःचं जीवन समर्पित करतो, गावासाठी स्वतःला वाहून घेतो. फक्त एक विनंती आहे की घराघरात जसा फकीरा जन्माला आला पाहिजे तसा घराघरामध्ये फकीराची कदर करणारा शंकर पाटील सुद्धा जन्माला आला पाहिजे. फकीराला मार्गदर्शन करणारा विष्णुपंत कुलकर्णी सुद्धा जन्माला आला पाहिजे. दोन्ही बाजूने समन्वय झाला तर सामाजिक न्याय निर्माण होईल. नाही तर मी सांगेल फकीरा जन्माला आला पाहिजे आणि तिकडं शंकर पाटील नसेल, फक्त खोतच असतील. म्हणजे त्यांनी फक्त मारायचं आणि आमच्या फकीरानं फक्त देशाची सेवा करायची, समाजाची सेवा करायची, गावाची सेवा करायची, असं नाही चालणार. फकीरा आमच्यातून निर्माण होईल, तुमच्यातून फकीराची कदर करणारे शंकर पाटील आणि त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवणारे विष्णुपंत सुद्धा निर्माण झाले पाहिजे. आणि मग दोन्ही बाजूने प्रवाह सुरू असला तर तो वीज पुरवठा सुरळीत चालेल. अण्णाभाऊंनी सामाजिक न्याय आपल्या साहित्यातून दाखवत असताना माता भगिनींची पात्र अत्यंत ताकदीने उभी केली. वैजयंताचं पात्र आहे, चित्र आहे, या पात्रांच्या टिळा लावते कुंकवाचा. या महिला प्रधान कादंबऱ्यांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी स्त्री पुरुष समानतेच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची मांडणी केलेली आहे. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या या सर्व साहित्यामध्ये समाजाच्या उपेक्षित आणि वंचित वर्गातील माणसांची नीतिमत्ता दाखवून दिलेली आहे. माकडीचा माळ या कादंबरीमध्ये खरं म्हणजे जो पुरस्कार फकीराला मिळाला त्यात फकीराच्या बरोबरीने तोच पुरस्कार माकडीचा माळला सुद्धा मिळायला पाहिजे होता. कारण या देशाच्या इतिहासात, फक्त महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे माझ्या बंधूंनो, या देशाच्या इतिहासात उपेक्षिताचं वंचिताचं जीवन काय असतं, भटक्या विमुक्ताच्या वेदना काय असतात, त्यांची जगण्याची रीत काय असते, त्यांची संस्कृती काय असते, ते इथल्या मातीवर किती प्रेम करतात, हे माकडीचा माळ या कादंबरीतून आपणा सर्वांना सर्वप्रथम वाचता आलेला आहे. आणि म्हणून माकडीचा माळ ही कादंबरी सुद्धा अण्णाभाऊंच्या नव्हे तर मराठी साहित्याच्या, भारतीय साहित्याच्या सर्वश्रेष्ठ रचनांमध्ये तिचा समावेश झाला पाहिजे. दुर्दैवाने इथली समाज व्यवस्था अण्णाभाऊच्या माकडीच्या माळला अद्यापही ओळखू शकलेली नाही. पण मित्रांनो, सारं चित्र अगदी निगेटिव्ह आहे का? असंही नाही. सामाजिक न्यायाची मागणी करत असताना, सामाजिक न्यायाचे सिद्धांत मांडत असताना अण्णाभाऊ साठे हे अतिशय तात्विक विवेचन करतात. आणि म्हणून डॉक्टर भगवानराव वाघमारे हे शास्त्रज्ञ असलेले आमचे प्राध्यापक असं म्हणतात की अण्णाभाऊ साठेज लिटरेचर हॅज फिलॉसॉफिक व्हॅल्यू अँड सो अण्णाभाऊ साठे इज ए फिलॉसॉफर. अण्णाभाऊ साठे फक्त साहित्यिक नाहीत, त्यांच्या साहित्याला तत्वज्ञानाचं मूल्य आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे तत्वज्ञ म्हणून सुद्धा, तत्वज्ञानी म्हणून सुद्धा आपण स्वीकारले पाहिजे, आपण लोकांच्या समोर नेले पाहिजे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आम्हाला ही सर्व मूल्य दिसतात. आणि ही सामाजिक मूल्य दिसत असताना, स्त्री पुरुष समानतेची मूल्य दिसत असताना, समाजाच्या गरीब श्रीमंताची मूल्य दिसत असताना, ग्रामीण शहरी जीवनाची मूल्य दिसत असताना, हा सारा वर्णनाचा जो भाग आहे तो सामाजिक न्यायाची मागणी करणारा आहे. मला असं वाटतं की आज सामाजिक न्याय दिनानिमित्त आपण सर्वांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं फक्तच श्रवण करणे नव्हे तर त्याचं वाचन करण्याचा संकल्प घेतला पाहिजे. मी कार्यकर्ता आहे, मी कार्यक्रमाला उपस्थित राहील, कुणाचं तरी भाषण ऐकेल, त्या भाषणाला छान म्हणेल आणि मी मात्र वाचणार नाही, असं होऊ देऊ नका.
अण्णाभाऊ समजून घ्यायचे असतील, सामाजिक न्याय मिळवायचा असेल, सामाजिक न्यायाचं आंदोलन प्रबळ बनवायचं असेल तर आम्हाला वाचतं व्हा असं स्वतःला ठणकावून सांगावं लागेल, आम्हाला वाचावं लागेल. मी पुन्हा एकदा विनंती करतो, माझा एक मित्र आहे वैजनाथ वाघमारे नावाचा, त्या तरुण मित्राने फकीराचं आवृत्त्या काढण्याचं काम केलं आणि 50 रुपयात फकीरा ही कादंबरी त्याने समाजामध्ये दिली. या तरुणाचं मला खूप कौतुक वाटतं. या वैजनाथ सारखे तरुण प्रकाशक समाजामध्ये पुढे आले पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य समाजाला परवडेल या किमतीत दिलं पाहिजे. मला असं वाटतं की तसं करणाऱ्या लोकांना लहुजी साळवे कर्मचारी महासंघासारख्या संघटनांकडून मदत सुद्धा केली जाईल. त्यांनी फक्त समोर आलं पाहिजे. कारण जोपर्यंत आमचा समाज अण्णाभाऊंचं साहित्य वाचणार नाही, जोपर्यंत आमचा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणार नाही, महात्मा ज्योतिबा फुले वाचणार नाही, जोपर्यंत आमचा समाज या देशाचे क्रांतिकारक वाचणार नाही, राष्ट्रभक्त वाचणार नाही, तोपर्यंत आमचा समाज सशक्त समाज होणार नाही. आम्हाला सामाजिक न्याय मिळवायचा आहे म्हणजे काय? हात पसरून आमच्या हातात कुणी सामाजिक न्यायाची भीक टाकणार नाही. आम्हाला स्वतःला सशक्त करावं लागेल. सशक्त करणे म्हणजे काय तर स्वतः जिम मध्ये जाऊन ताकदवान होऊन लोकांना मारण्यासाठी बाहेर निघावं लागणार नाही. समाज सशक्त करायचा आहे म्हणजे समाज शिक्षणातून सशक्त करावा लागेल, समाज वाचनातून सशक्त करावा लागेल. आम्हाला ही सारी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचावी लागतील, त्याच्यातले बिटवीन द लाईन अर्थ काढावे लागतील आणि ते अर्थ घेऊन समाजाच्या समोर जावं लागेल. समाजाच्या समोर जात असताना कुणाबद्दलही विद्रोहाची, रागाची, संतापाची, बदल्याची भावना आमच्यामध्ये नसेल. कारण आमच्या समोर आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, ज्यांनी आपल्या आंदोलनामध्ये आंदोलनं केली स्व बांधवांसाठी. पण मी करतो ते आंदोलन किती रास्त आहे हे प्रस्थापितांना अगोदर पटवून दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितोद्धाराची जी चळवळ चालवली, सामाजिक आंदोलनं चालवली, ती आंदोलनं किती योग्य आहेत हे सवर्ण समाजाला पटवून दिलं. आणि म्हणूनच सहस्त्रबुद्धे, परांजपे, गोडबोले, गजेंद्र गडकर, चिटणीस अशी मंडळी बाबासाहेबांच्या सभोवती होती. मनुस्मृती फाडत असताना, जाळत असताना ती पानं फाडून द्यायला सहस्त्रबुद्धे बाबासाहेबाच्या शेजारी येऊन बसतात. कारण बाबासाहेबांनी त्यांना पटवून दिलं होतं की हे जे काम मी करतो आहे ते फक्त दलित बांधवांच्या हिताचं नाही तर हे सर्व देशाच्या हिताचं आहे. बंधूंनो, बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल आणलं तेव्हा त्याला सर्वांनी विरोध केला. पण आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर त्या हिंदू कोड बिलातल्या बहुतांशी बाबी आता सरकारने स्वीकारल्या आहेत, समाजाने स्वीकारल्या आहेत. कारण ती काळाची गरज होती. त्या काळातल्या लोकांना 1952 मध्ये त्या लोकांना ते कळलं नव्हतं, पण नंतरच्या काळामध्ये सर्वांना ते विचार पटले, ते त्यांनी स्वीकारले. सारच काही निगेटिव्ह आहे असं नाही. बाबासाहेबांना सगळ्यांनी स्वीकारलं, अण्णाभाऊ साठेंना सगळ्यांनी स्वीकारलं, त्यांच्या विचारांना सगळ्यांनी स्वीकारलं. आणि म्हणूनच मागील वर्षी भुसावळ यावलदौलील एका गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम गावातील हनुमान मंदिरामध्ये साजरा झाला. आणि तो जयंतीचा कार्यक्रम गावातल्या लोकांनी संयोजन केला आणि त्याला डॉक्टर रमेश पांडवांसारखे वक्ते बोलावले की ज्यांनी बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल किती श्रेष्ठ आहे हे गावातील लोकांच्या समोर समजावून सांगितलं. समाज बदलतो आहे, आम्हालाही ते स्वीकारावं लागेल. पण हे स्वीकारत असताना आम्हाला सतर्कही राहावं लागेल. कारण समाज बदलतो आहे हे जितकं खरं आहे तितक्याच काही वेदनादायक बाबी सुद्धा आम्हाला आजच्या काळातही लक्षात घ्याव्या लागतील. मित्रांनो, बाबासाहेबांचं जन्मगाव असलेल्या अंबडवे येथे फक्त 4थी पर्यंत शाळा शिकण्याची व्यवस्था आतापर्यंत होती.
90च्या दशकामध्ये दादा इदाते नावाचे सामाजिक कार्यकर्ते आले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या गावामध्ये बाबासाहेबांच्या नावाने हायस्कूल सुरू केलं आणि ते हायस्कूल इतकं चांगल्या पद्धतीने चालवलं की आता बाबासाहेबांच्या गावातील लोकांना शिक्षणासाठी बाहेर जावं, गावात शिक्षणाच्या साऱ्या सुविधा दादा इदातेंनी उपलब्ध करून दिल्या. औरंगाबाद या चळवळीच्या शहरामध्ये डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर सारखे अनेक लोक आहेत की जे सामाजिक न्यायाची चळवळ अत्यंत नेटाने चालवतात. ही नेटाने चळवळ चालत असताना साऱ्या समाज घटकातील लोकांना सोबत घेतात. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की चळवळीच्या केंद्रस्थानी राहायचं, विद्रोहातही शालीनता जपायची आणि विरोधी विचाराला सुद्धा शांततेने ऐकायचं आणि मग आपलं म्हणणं त्यांना पटवून द्यायचं काम ऋषिकेश कांबळे सरांसारखे लोक जेव्हा करतात तेव्हा ही चळवळ अधिक संयमाने सम्यक पद्धतीने पुढे चालत असते. आपल्याला वर्तमान परिस्थितीमध्ये दादा इदातेंसारखे, डॉक्टर ऋषिकेश कांबळे सारखे, डॉक्टर माधव गादेकरांसारखे, राजकुमार मस्केंसारखे, शंकर अवचारांसारखे, अंबादास सगट सरांसारखे अनेक मार्गदर्शक आहेत. पण मित्रांनो, हे सर्व खरं असताना मला आजही एक गोष्ट खटकते, ती म्हणजे सामाजिक न्याय मिळतो आहे, सामाजिक आंदोलन मिळतं आहे. हे सामाजिक न्याय मिळत असताना माझा नागपूरचा बनसोड नावाचा भाऊ मारला जातो, मराठवाड्यातलं वाघमारे कुटुंब ओरबडलं जातं आणि त्या घटना काल परवा घडतात. ही सामाजिक न्यायाचीच मांडणी आहे विलासराव. या घटना काल परवा घडत असतील तर मग आम्ही कुठे सामाजिक न्याय मिळाला म्हणणार आहोत. आजही सामाजिक न्यायाची आम्हाला गरज आहे आणि ही सामाजिक न्यायाची गरज पूर्ण करण्यासाठी आम्हाला सशक्त व्हावं लागेल. आम्हाला स्वतःला प्रबळ बनवावं लागेल आणि प्रबळ बनवण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. बंधूंनो, अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय जर आम्हाला मिळवायचा असेल तर आम्ही सर्वप्रथम आमच्या समाजातील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. शिकलेल्या लोकांनी, कर्मचाऱ्यांनी पुढे आलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत आलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि कर्मचारी कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर वस्तीमध्ये जाऊन ज्याला शैक्षणिक मदतीची गरज आहे अशा 4 मुलांना फक्त शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतलं पाहिजे. जर आपण त्या विद्यार्थ्याच्या शिक्षकाला भेटलो, पालकांना भेटलो, पैसे खर्च करू नका कर्मचारी बांधवांनो वाटल्यास, पण त्या विद्यार्थ्याच्या वतीने त्याच्या शाळेत जाऊन भेटणारं कुणीही नसतं. त्याचे आई वडील राबतात, मजुरी करतात, त्यांना सामाजिक न्याय नाही कळत. त्यांना 2 वेळच्या पोटाच्या भाकरीची चिंता असते, ते जाऊ शकत नाहीत शाळेत. त्याच्याऐवजी जर आपण एक दिवस भेट घेतली आणि नंतर कायम हे त्या शिक्षकांना फोन करून जरी विचारलं तर निश्चितपणे तो शिक्षक त्या विद्यार्थ्याची काळजी घेईल. आणि मग तो शिक्षक जर आपल्या विद्यार्थ्याची काळजी घेईल तर आपल्याला सामाजिक न्याय मिळालेला असेल. कारण तो विद्यार्थी नोकरीवर लागला, मोठा झाला की निश्चितपणे समाजाचं ऋण फेडण्याचं काम करेल. असे समाजाचे ऋण फेडणारे विद्यार्थी आपल्याला तयार करावे लागतील. पण त्याच्यासाठी अगोदर स्वतःला समाजासाठी झटावं लागेल. आणि मला खात्री आहे की विलास कांबळे, गजानन निकाळजे, रवींद्र सुरवसे, नाशिकची सारी तरुण मंडळी आणि नाशिकच्या या पुरोगामी विचार मंचच्या मित्रपरिवारासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण मंडळी ही एकत्र येऊन निश्चितपणे सामाजिक न्यायाचं आंदोलन अत्यंत प्रभावीपणे पुढे नेतील. आणि हे पुढे जात असलेलं आंदोलन सकारात्मक विचाराने आपण घेऊयात. याच्यासाठी
कायमस्वरूपी याला विरोध कर त्याला विरोध कर हे न करता सामाजिक न्यायाची भूमिका ही सम्यक आंदोलनाची भूमिका ठरली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सामाजिक न्यायाचं आंदोलन हे आक्रस्ताळेपणाने न करता वैधानिक मार्गाचा वापर करून करूया, पण वैधानिक मार्गाचा वापर करत असताना आपण दक्षतेने करूया। म्हणजे आपण आंदोलन करतो आहे, सामाजिक कॅपिटल जमा करतो आहे म्हणजे कुणाची लाचारी पत्करतोय असा गैरसमज करून घेऊ नका। हे आंदोलन करायचं आहे, सर्वांच्या सोबत राहायचं आहे, पण माझ्या समाजाच्या विकासाचा अजेंडा माझ्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि समाजाशिवाय दुसरं माझ्या डोक्यात काहीही असायला नको। अशा पद्धतीने आपण सर्वजण समाजासाठी काम करूयात, सामाजिक न्याय मिळवूयात। आजच्या सामाजिक न्याय दिनी आपण सर्वजण या ठिकाणी ऐकण्यासाठी आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो। पुन्हा एकदा पुरोगामी विचार मंचचे अभिनंदन करतो, पुरोगामी विचार मंचच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय लवजी।